बाहुबली येथे गुरुदेव समंतभद्र महाराज यांची 133वी जयंती उत्साहात संपन्न झाली। यावेळी गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर महाराजांच्या समाधीस्थळी चरणाभिषेक तसेच ग्रंथाचे पठण करण्यात आलं। यावेळी विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली ब्रह्मचार्याश्रम व विद्यापीठाचे महामंत्री DC पाटील हे होते। प्रमुख अतिथी विशाल उद्योग समूहाचे अध्यक्ष अजित शेटे हे होते, तर प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर होते। सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव समंतभद्र महाराज यांनी लेखन केलेल्या पत्रांचे संग्रह असलेल्या डॉक्टर नेमिनाथ बाळीकाई यांनी संपादित केलेल्या पत्र पियुष व भद्र भारती या ग्रंथाचे विमोचन करण्यात आलं। तसेच संस्थेच्या नूतन बोध चिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं। विद्यार्थी मनोगत स्वराज पाटील व समर्थ वागदरी यांनी केलं। प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर म्हणाले, आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे। गुरुदेव समंतभद्र महाराज यांचे विचार व कार्य सकारात्मक असल्याने समाजाचा उत्कर्ष झाला। भावी पिढीचा नैतिक व लौकिक विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे। मनापासून केलेले काम नेहमी प्रेरणादायी असते। कार्यक्रमाचे अध्यक्ष DC पाटील आपल्या मनोगतात म्हणाले, गुरुदेव समंतभद्र महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात कायापालट करण्यासाठी संस्थेची स्थापना केली। त्यामुळे अनेकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला असून त्या सर्वांचे आजही सहकार्य लाभत आहे, ज्यामुळे संस्थेचा भौतिक व लौकिक विकास होत आहे। आपण नेहमी देणारे, घेणारे व करणारे असले पाहिजे। कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व संस्थेचे महामंत्री DC पाटील यांच्या 66व्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास प्रमुख उपस्थित सुधाकर मनेरे, कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील, धनराज बाकलीवाल, डॉक्टर बाळासाहेब चोपडे, श्रीधर हेरवाडे, GB अलगूर, DR पाटील, अभिनंदन पतसंस्थेचे चेअरमन अशोक पाटील, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, रवींद्र खोत, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, अध्यापक, अध्यापिका, माजी स्नातक, श्रावक, श्राविका, गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आभार मुख्याध्यापिका स्नेहल पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन स्मिता निटवे व प्रदीप धोत्रे यांनी केले। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। नमस्कार, माझं नाव स्वाती सयाजी सोळशे। मी बाबासाहेब पाटील कॉलनी मनेनमाळ उंचगावमध्ये माझा घरीच निशा कलेक्शन नावाचा कापड व्यवसाय आहे। जेव्हा मला दुकानासाठी भांडवलाची गरज होती त्यावेळी मला महालक्ष्मी भिशी समजली। त्यावेळी मी सेव्हिंग करून मला महालक्ष्मी भिशीकडून भांडवल उभं करण्यासाठी मदत झाली। मी महालक्ष्मीच्या भिशीच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्व माहिती घेऊन मी माझं तिथं सेव्हिंग अकाउंट उघडलं। माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा महालक्ष्मी भिशी जॉईन करा आणि आपला व्यवसाय वाढवा।